विद्यार्थी मित्रो, मागच्या आपण हे मोड्स ऑफ रिप्रोडक्शनचे दोन पार्ट्स आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघूया. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल प्रोपगेशन मीन्स fusion of male and female gametes to form a zygote which develops into an embryo. आता या टाईपच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स हे इन्व्हॉल्व होतात, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचा संयोग घेऊन जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे अल्टरनेटली याच्यामध्ये सीडचं फॉर्मेशन होतं, ज्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन्स हे इन्व्हॉल्व असतात. अशा रिप्रोडक्शनला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. आता याच्यामध्ये या रिप्रोडक्शन मध्ये मेन पार्ट असतो तो फ्लावरचा, फुलाचा. आता फुलामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स असतात, ए फ्लावर कन्सिस्ट ऑफ पेडिसेल, कॅलेक्स, करोला, एंड्रोसियम and gynoecium. If a flower contains all these parts, that flower is known as complete flower. A flower containing both stamens and pistil is known as a perfect or bisexual flower. म्हणजे ज्या फुलामध्ये स्टॅमिन्स असतात आणि पिस्टिल असते, अशा फुलाला आपण परफेक्ट फ्लावर किंवा आपण त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. याच्या उलट इफ ए फ्लावर कंटेन्स ओनली स्टेमेन्स बट नो पिस्टिल, स्टॅमिन्स असतात पण पिस्टिल अब्सेंट असतं, अशा फ्लावरला आपण स्टॅमिनेट फ्लावर किंवा त्यालाच आपण मेल फ्लावर असं म्हणतो. म्हणजे फक्त मेल फ्लावर मध्ये काय असतं की जसं पपयामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स हे वेगळे असतात, सेपरेट असतात, तसं मेल फ्लावरचं कार्य फक्त पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करणे आणि पोलन ग्रेन्स पॉलिनेशनसाठी प्रोड्यूस करणे. इफ इट कंटेन्स ओनली स्टॅमेन्स बट नो pistil is known as staminate or male flower, while flower containing pistil is known as pistillate flower or female flower. जर एखाद्या फुलामध्ये पिस्टिल्स असतील पण स्टॅमिन्स नसतील तर त्याला आपण पिस्टिलेट किंवा फिमेल फ्लावर्स असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत ऍक्च्युअली, मोनोसियस आणि डायोसियस एक असतात. आता मोनोसियस म्हणजे काय? स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर, स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट म्हणजेच मेल अँड फिमेल फ्लावर्स, दे ऑकर्स ऑन द सेम प्लांट बट ॲट डिफरंट लोकेशन. म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे जर एकाच प्लांटवर असतील आणि तेही दोन वेगवेगळ्या भागावर, वेगवेगळ्या ठिकाणी, अशा फ्लावरला आपण अशा प्लांटला काय म्हणतो आपण? मोनोसियस स्पेसिस. म्हणजे मोनो मीन्स सिंगल फ्लावर असलेले, वेगवेगळ्या ठिकाणी पण सिंगल. मोनो मीन्स सिंगल. त्याचं उदाहरण आहे आपल्याकडं मेज, म्हणजे जे मका आहे. मक्याच्या प्लांटमध्ये जो वरचा आपण तुरा बघतो, तो तुरा म्हणजे आपला मेल फ्लावरचा पार्ट आहे, आणि खाली ज्या ठिकाणी कणीस मक्याचं तयार होतं, कॉप तयार होतं, त्या ठिकाणी त्या स्टाईल्स असतात, तिथं तो फिमेल पार्ट आहे, फिमेल फ्लावर आहे. आता ह्याच्या उलट डायोसियस प्लांट मध्ये बघा, स्टॅमिनेट ऑर मेल और pistillate or female flowers occurs on different plants. For example, पपया. म्हणजे जर मेल आणि फिमेल फ्लावर्स जर एकाच प्लांट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्याला मोनोसियस, आणि डायोसियस स्पेसिस मध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे दोन्ही वेगवेगळ्या प्लांटवर असतील तर त्याला आपण डायोसियस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल पपया आहे, त्याच्यानंतर हेम्प आहे, आंबाडी वगैरे म्हणतो आपण त्याला, डेक्कन हेम्प किंवा डेट पाम, म्हणजे ही प्लांट आहे.
आता ह्याच्यामध्ये आता मी सांगितल्यासारखं पपया, एकतर पपयाचं मेल प्लांट असतं किंवा सेपरेट फिमेल प्लांट असतं. मेल प्लांट इज सर्व ओनली फॉर टू प्रोड्यूस दी पोलन ग्रेन्स फॉर पॉलिनेशन पर्पज. आता आपण काय करू, हे टिपिकल फ्लॉवरचे म्हणजे टिपिकल फ्लॉवरचे कोणते पार्ट्स आहेत आपण त्याची एक फिगर बघू की आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय असतं. आता ह्याच्यामध्ये दिस इज द फिगर ऑफ ए टिपिकल फ्लॉवर. आता या फ्लॉवरमध्ये वेगवेगळे भाग आहेत आपल्याला पाहता येतील. आता पिस्टिल ह्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, ओव्ह्यूल आहे, त्यानंतर रेस्ट पेटल्स आहेत, सेपल आहे, फिलामेंट आहे, अँथर्स आहेत, आणि ह्याला आपण इकडच्या भागाला आपण स्टॅमेन असं म्हणतो. दिस इज द फिगर ऑफ टिपिकल फ्लॉवर. फ्लॉवरची फिगर आहे. ह्याला आपण पॉलिनेशनसाठी उपयोग येणार म्हणजे मेल आणि फिमेल. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सेक्शुअल आणि असेक्शुअल हे जे प्रोपोगेशन्स आहेत, या सेक्शुअल प्रोपोगेशनचं सिग्निफिकन्स काय आहे, त्याचं काय महत्व आहे. आता सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल प्रोपोगेशन मध्ये ऑलमोस्ट the entire plant breeding is based on the sexual reproduction. आता प्लांट ब्रीडिंगचं आपण हायब्रिड प्रोडक्शन असं म्हणतो, हायब्रिडायझेशन म्हणतो. हे सगळी जे प्लांट ब्रीडिंग जेनेटिक्स जे आहे, टोटल जेनेटिक्स म्हणजे क्रॉप इम्प्रुव्हमेंट ज्याला म्हणतो आपण, क्रॉप इम्प्रुव्हमेंट म्हणण्यापेक्षा प्लांट ब्रीडिंग ज्याला असं म्हणतो, ही जे प्लांट ब्रीडिंग आहे, प्लांट ब्रीडिंगचा आत्मा ज्याला म्हणतो आपण, किंवा प्लांट ब्रीडिंगचं जे मेन बेस आहे, ते मेन बेस कशावर अवलंबून आहे, तर या सेक्शुअल रिप्रोडक्शनवर अवलंबून आहे. हे याचं पहिलं सिग्निफिकन्स. आता दुसरं सिग्निफिकन्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन मेक इट पॉसिबल टू कंबाईन द जीन्स फ्रॉम फ्यू और मोर पॅरेंट्स इनटू ए सिंगल हॅबिट. म्हणजे आपण सेक्शुअल मेथडचा वापर केला तर वेगवेगळ्या व्हरायटीचे, वेगवेगळ्या जातींचे कॅरेक्टरिस्टिक्स, जेनेटिकल कॅरेक्टर्स आपण कंबाईन करू शकतो, रिकंबाईन करू शकतो, एका जागी आपण एका प्लांटमध्ये ते इंट्रोड्यूस करू शकतो. अँड इट इज पॉसिबल ओनली विथ द हेल्प ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. दिस इज सेकंड सिग्निफिकन्स. नाउ अबाउट द थर्ड, recombination among the genes produces large number of different genotypes. म्हणजे आपण जर वेगवेगळे जीन्स आपण जर कंबाईन केले, आपण त्याचं रिकॉम्बिनेशन केलं, आपण एकमेकाबरोबर रिकॉम्बाईन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जिनोटाइप्स मिळतात. म्हणजे वी कॅन गेट लार्ज नंबर ऑफ जिनोटाइप्स फ्रॉम डिफरंट स्पेशीज. हा थर्ड झाला. आणि शेवटचा सिग्निफिकन्स, दिस इज इसेन्शियल स्टेप, म्हणजे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे इन क्रिएटिंग जेनेटिकल व्हेरिएशन थ्रू दी हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला एखादी गोष्ट नवीन करायची किंवा काहीतरी नवीन करायचे, आपल्याला काहीतरी मॉडिफिकेशन करायचे किंवा नवीन निर्माण करायचे आपल्याला, तर त्यामध्ये सेक्शुअल ऑर्गन्स हे सेक्शुअल मेथडचा वापर केल्याशिवाय आपण नथिंग कॅन बी क्रिएटेड न्यू इन दी वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये आपल्याला नवीन एखादी गोष्ट काही करायची असेल जी आपल्याकडे सध्या एक्झिस्टन्समध्ये नाही, ती जर आपल्याला तयार करायची असेल तर आपल्याला सेक्शुअल मेथड हा एकमेव म्हणजे आपल्याकडं पर्याय आहे, त्याचा वापर आपल्याला इसेन्शियल आहे, ते आपल्याला करावं लागतं. त्यानंतर या सेक्शुअल मेथडचे ॲडव्हान्टेजेस बघू, आपल्याला फायदे काय काय या मेथडचे, त्या मेथड्सचे फायदे. ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण सेक्शुअल मेथडनं जर प्लांटचं प्रोपोगेशन केलं तर त्याचे काय फायदे होतात आपल्यासाठी किंवा इतर ह्याच्यासाठी, आपल्याला काय त्याचे बेनिफिट्स आहेत, व्हॉट आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स. डिसॲडव्हान्टेजेस असं म्हणतो आपण, ते काय आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिम्पल अँड इझी. जर आपल्याला सेक्शुअल मेथडचा वापर करायचा असेल तर ही मेथड एकदम साधी आणि एकदम सोपी मेथड आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला वेगळं असं काही करायचं नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, या मेथडमध्ये किंवा सेक्शुअल मेथडमध्ये फक्त आपल्याला त्याचा जो पार्ट आहे, म्हणजे बी आहे, बियाणं आहे, सीड आहे, सीड फक्त आपल्याला यूज करायचे आणि सीड आपल्याला वापरायचे प्लॅन्टिंगसाठी, पेरणीसाठी, आपल्याला प्रोपोगेशनसाठी वापरायचे. त्यामुळे ही एकदम सोपी आणि इझी मेथड आहे, सिंपल आहे, साधी मेथड आहे. दुसरी गोष्ट,
प्लांट्स आर लॉंग लिव्ड अँड हार्डियर इन नेचर. आता सेक्शुअल मेथडनं तयार झालेले जे प्लांट्स असतील कुठल्याही क्रॉपचे, ते प्लांट्स असेक्शुअल मेथडच्या प्लांटनं तयार केलेले जे प्लांट्स असतील, मेथडनं तयार केलेले जे प्लांट्स असतील, त्याच्या तुलनेमध्ये ॲज कम्पेअर टू दी असेक्शुअली ऑर व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड प्लांट्स, सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लांट्स दे आर लॉंग लिव्ड, म्हणजे त्याचं लाईफ स्पॅन म्हणजे जास्त दिवस ते जगतात आणि ते टणक असतात, कठीण असतात, म्हणजे आपण त्याला ठिसूळ म्हणत नाही, त्याला हार्ड इन नेचर असं म्हणतो. त्यानंतर तिसरं, इंट्रोड्यूस व्हेरिएशन इन टू पॉप्युलेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला आणता येते, चेंज आपल्याला घडवता येते. चौथा आहे, इट इज ओनली वे टू रिड्यूस वेअर असेक्शुअल मीन्स इज नॉट कॉमन. एक्झाम्पल कोकोनट आहे, पपई आहे. म्हणजे प्लॅन्ट्स आपल्याला जे असेक्शुअल मेथडनं प्रोपोगेशन करायला प्लॅन्ट खूप अवघड आहेत. आता पपयाचं प्लॅन्ट आहे, पपया प्लॅन्टचे आपल्याला कलम करायचे, आपल्याला कटिंग करायचे, तरी शक्य नाही. एका प्लॅन्टपासून किती कलम करू शकतो आपण? तर थोडेच. त्याच्यामुळं ज्या प्लॅन्टमध्ये असेक्शुअल मेथडनं प्रोपोगेशन करणं, प्लॅन्टचं मल्टिप्लिकेशन करणं, वाढवा करणं हे खूप अवघड जातं, अशा प्लॅन्टचं प्रोपोगेशन करायला फक्त आणि फक्त सेक्शुअल मेथडचाच आपल्याला वापर करता येतो. त्यानंतर सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लॅन्ट्स आर मोर रेजिस्टंट टू दी पेस्ट अँड डिसीजेस. आता इतर असेक्शुअल प्रोपोगेटेड प्लॅन्टचा जर आपण विचार केला तर ते प्लॅन्ट्स हे रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पडतात, जास्त बळी पडतात ॲज कम्पेअर टू दी सेक्शुअल मेथड. म्हणजे सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लॅन्ट त्याच्यामध्ये इम्युनिटी जास्त असते असं म्हणायला हरकत नाही, कारण ते रोगांना ही जास्त प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये असते. हायब्रिड सीड प्रोडक्शन इज ओनली पॉसिबल थ्रू सेक्शुअल मेथड. आता आपल्याला मी सांगितलं, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की जर आपल्याला एखादा हायब्रिड नवीन व्हरायटी तयार करायची आहे, नवीन काहीतरी आपल्याला वेगळं तयार करायचं आहे, तर ते तयार करण्यासाठी आपल्याला फक्त सेक्शुअल मेथडचाच वापर करता येतो. असेक्शुअल मेथडनं आपण नवीन काहीच निर्माण करू शकतो, नथिंग कॅन बी क्रिएटेड. आपल्याला नवीन काहीच तयार करता येत नाही, फक्त त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो आपण, त्यात बदल घडवता येतो, पण नवीन निर्माण करता येत नाही. कशामध्ये? असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह मेथडमध्ये. पण जर सेक्शुअल मेथड आपण वापर केला तर प्लॅन्टमध्ये आपल्याला बदल घडवता येतो, नवीन निर्माण करता येतो, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे सिडलिंग्स तयार करता येतात सेक्शुअल मेथड. त्यानंतर रूट स्टॉक्स आर रेज्ड बाय सेक्शुअल मेथड. आता असेक्शुअल मेथडमध्ये ग्राफ्टिंग असेल, बडिंग असेल किंवा बाकीच्या मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये जर आपल्याला ग्राफ्टिंगसाठी जे रूट स्टॉक वापरतो आपण, रूट स्टॉक आपण जे वापरतो ते रूट स्टॉक प्लॅन्ट सुद्धा आपल्याला असेक्शुअल मेथडमध्ये प्लॅन्ट तयार करण्यासाठी सुद्धा जे रूट स्टॉक्स तयार केले जातात, ते रूट स्टॉक अगोदर आपल्याला सेक्शुअल मेथडनीच तयार करावं लागतं. बी वापरून ते रूट स्टॉक प्लॅन्ट तयार करायचं आणि त्यानंतर त्याच्यावर ग्राफ्टिंग करता येते, म्हणून ही मेथड आपल्याला उपयोगाची आहे, ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर when seedlings are required in large quantities then sexual method is useful. म्हणजे जेव्हा आपल्याला प्लॅन्टची संख्या करोडोमध्ये पाहिजे, millions of plants required for cultivation purpose, then only sexual method is useful. आता पपयासारखं प्लॅन्ट आहे, पपयाचे किती आपल्याला समजा 2 लाख प्लॅन्टची संख्या पाहिजे. 2 लाख प्लॅन्टची संख्या म्हणजे 2 लाख कटिंग तयार करायची, त्यासाठी जागा भरपूर लागते, त्यासाठी इतर मटेरियल लागतं आणि ती खूप अवघड गोष्ट आहे. पण 2 लाख आंब्याच्या कोया आपण घेतल्या, समजा आंब्यामध्ये करायचे, तर आंब्याच्या 2 लाख कोया घेतल्या की 2 लाख आपण थोडे इझिली करू शकतो. किंवा ज्वार प्लॅन्ट असेल, ज्वारीच्या 2 लाख बिया म्हणजे काय आपल्या हातात कुठल्या तरी छोट्या ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो, आपण करू शकतो. म्हणजे ही एवढे जेव्हा ज्या क्रॉपमध्ये जेव्हा प्लॅन्टची संख्या आपल्याला जास्त लागते, लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजे, त्यावेळी फक्त आणि फक्त सेक्शुअल मेथडचा चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग केला जातो, वापर करता येतो. Plants which are very difficult to propagate by vegetative method can only be propagated by sexual method. म्हणजे जे प्लॅन्ट्स असेक्शुअल मेथडनं प्रोपोगेशन करण्यासाठी खूप अवघड आहेत. आता फॉर एक्झाम्पल पपया आहे, पपया प्लॅन्टचं आपल्याला कटिंग करायचं आहे किंवा आणखी कुठल्या मेथडने त्याचे प्लॅन्टिंग करायचे आपल्याला खूप अवघड आहे, असे प्लॅन्ट फक्त आणि फक्त सेक्शुअल मेथडनंच आपण प्रोपोगेशन करू शकतो. म्हणजे पपयाच्या बिया काढल्या, त्याला उन्हात वाळू घातलं आणि त्या बियाचं आपण लागवड केली तर सीडलिंग तयार होतात, रोपटे तयार होतात, ती रोपटे आपण डायरेक्ट
लागवड करू शकतो. म्हणजेच दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. नाऊ अबाउट द डिसएडव्हान्टेजेस. आता या मेथडचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. ही जी मेथड आहे, ही मेथड जसे फायदे आहेत या मेथडचे, तसे काही तोटे सुद्धा आहेत. त्याला आपण डिमेरिट्स असं म्हणतो, डिसएडव्हान्टेजेस असं म्हणतो. तर हे डिमेरिट्स किंवा डिसएडव्हान्टेज कोणते आहेत आपण बघू. नंबर 1, सेक्शुअली प्रोपगेटेड प्लांट्स रिक्वायर्ड मोर पिरियड फॉर फ्लॉवरिंग, दॅट इज लेट बेरिंग इन नेचर. म्हणजे सेक्शुअल मेथडनं बियाच्या सहाय्याने एखादा आपण प्लॅन्ट तयार केलं आणि त्या प्लॅन्टची आपण लागवड केली, तर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी जास्त दिवस लागतात असेक्शुअल मेथडनं तयार केलेल्या प्लॅन्टपेक्षा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा आंब्याचं प्लॅन्ट तयार करायचे, आपल्याला नवीन रोपटं लावायचे, कोळीपासून तयार केलेलं प्लॅन्ट असेल आणि एखादं ग्राफ्टिंग तयार करून किंवा कुठल्याही मेथडनं आपण तयार केलेलं प्लॅन्ट असेल आंब्याचं, हे दोन्ही प्लॅन्ट आपण एकाच दिवशी जरी फील्डमध्ये लागवड केली, तर असेक्शुअल मेथडनं तयार केलेले प्लॅन्ट्सला फळं आणि फुलं हे लवकर यायला सुरुवात होतील. कशापेक्षा? त्या कोळीने तयार केलेल्यापेक्षा किंवा मँगो स्टोननं तयार केलेल्या प्लॅन्टपेक्षा आपल्याला असेक्शुअल मेथडनं तयार केलेल्या प्लॅन्टला लवकर फळं लागायला सुरुवात होतील. म्हणजे दे कम्स अंडर बेरिंग स्टेज अर्लियर ॲज कम्पेअर टू दी असेक्शुअली और व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड प्लॅन्ट्स. हा याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. आता दुसरा डिसएडव्हान्टेज असा आहे, 2 parents आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं म्हणजे की आपल्याला दोन पॅरेंट लागतात, म्हणजे मेल आणि फिमेल पॅरेंट. ह्या 2 पॅरेंट्स झाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. ह्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन इन्व्हॉल्व असल्यामुळे एक मेल लागतो, एक फिमेल लागतो. तिसरं, ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट्स. म्हणजे सेक्शुअल मेथडनं तयार केलेले प्लॅन्ट्स हे 100% त्यांच्या आईवडिलासारखे असं म्हणू आपण, जे मदर प्लॅन्ट सारखेच पुढच्या जनरेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिक दाखवतीलच ह्याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. म्हणजे प्लॅन्ट्स विच आर प्रोपोगेटेड बाय सेक्शुअल मेथड, दे आर नॉट ट्रू टू टाईप इन नेचर. म्हणजे 100% जसे आपण सीड घेतले, ज्या क्रॉपपासून किंवा ज्या प्लॅन्टपासून आपण सीड घेतले, त्याच प्लॅन्ट सारखे पुढच्या जनरेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होतीलच ह्याची आपल्याला गॅरंटी या सेक्शुअल मेथडने देता येत नाही. हा एक याचा डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजे आउट क्रॉसिंग होऊ शकते. म्हणजे अनडिझायरेबल पोलन ग्रेन्स पासून आउट क्रॉसिंग झाली तर आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये कदाचित त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत, जेनेटिकल कॅरेक्टर्स चेंज होऊ शकतात, थोडंफार त्यामध्ये डिफरन्शिएशन होऊ शकतं आणि त्याचा वापर आपल्याला करायला खूप अवघड होतं. त्याच्यानंतर टाइम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड अ मेट. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट तयार करणं, हे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला क्रॉसिंग करावी लागते, यासाठी वेळ लागतो. म्हणजे ही वेळखाऊ प्रोसेस आहे जरा मेल आणि फिमेलच्या ना, ते तयार करणं, ट्रान्सफर करणं कॅरेक्टर, त्याचे क्रॉसिंग करणं, पॉलिनेशन, बाकीच्या गोष्टी, याला वेळ लागतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर अन आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल. आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल म्हणजे एकमेकापासून दूर असलेले इंडिव्हिज्युअल्स असते. इथे एक समजा मेल प्लॅन्ट आहे, कुठेतरी दुसरीकडे फिमेल प्लॅन्ट आहे, खूप लांबवर आहे, तर ही मेथड शक्य नाही आपल्याला करणं. म्हणजे हे आपल्याला एकमेकाजवळ आणून त्याचे पॉलिनेशन करून, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन किंवा हँड पॉलिनेशन करूनच आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून हे सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शनचे हे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता समजलं तुम्हाला 2 पार्ट रिप्रोडक्शनचे, मोड्स ऑफ रिप्रोडक्शनच्या बेसिसवर, एक सेक्शुअल आणि दुसरं असेक्शुअल. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सेक्स ऑर्गन्स म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात. म्हणजे जेव्हा बी वापरतो आपण एखाद्या क्रॉपचं, त्याला सेक्शुअल मेथड ऑफ आपण प्रोपोगेशन असं म्हणतो. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सिग्निफिकन्स म्हणजे त्याचं महत्त्व काय, त्यानंतर आपण काय शिकलो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे मेरिट्स काय आहेत, आपण हे शिकलो. आणि त्यानंतर आता आपण शिकलो त्याचे डिसएडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे दुरुपयोग किंवा त्याचे काही हे आहेत लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स काय आहेत हे आपण शिकलो. आता ह्याच्यामधला जो दुसरा पार्ट आहे, पहिला ए होता सेक्शुअल रिप्रोडक्शन, आता बी पार्ट आपण शिकूया. ते बघा, आपल्याला आता बी पार्ट म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन,
त्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सुद्धा म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कुठलाही सेक्स ऑर्गन इन्व्हॉल्व्ह होत नाही. जेव्हा एखाद्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या प्लॅन्टचा बियाणं सोडून त्या प्लॅन्टचा कुठलाही भाग, तो मग मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फूल असेल, फळ असेल किंवा एखादी फांदी असेल किंवा कॉर्म्स असतील, गड्डे असतील, जर आपण प्लॅन्टच्या वाढीवासाठी वापरलं किंवा प्लॅन्टचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी जर तो भाग आपण वापरला तर अशा रिप्रोडक्शनच्या मेथडला आपण असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ रिप्रोडक्शन असं म्हणतो. Asexual reproduction does not involve fusion of male and female gametes. New plants may develop from vegetative part of the plant or seed. इथं सीड सुद्धा पण कसं आहे बघा, या ठिकाणी कंडिशन आहे. or seed is developed from embryo without fertilization. एखाद्या क्रॉपमध्ये सीडचं डेव्हलपमेंट झालं असेल, एखाद्या क्रॉपमध्ये सीडचं डेव्हलपमेंट असेल, पण ती सीड डेव्हलपमेंट किंवा ती बियाणं जर कसं तयार झालं असेल, विदाऊट फर्टिलायझेशन, फलन न होता, फर्टिलायझेशन न होता एखाद्या क्रॉपमध्ये सीड तयार झालं आणि ती सीड जरी आपण ह्याला वापरलं कशाला, प्रोपोगेशनला, तर त्याला सुद्धा आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त सीडच वापरतो, पण सीड कोणतं वापरतो आपण, जे सीड मेल आणि फिमेल गॅमेटचा संयोग होऊन फ्युजन होऊन तयार झालेलं सीड असेल तरच त्याला आपण सेक्शुअल मेथड असं म्हणतो. आणि असेक्शुअल मध्ये, व्हेजिटेटिव्ह मध्ये कुठलाही पार्ट, पान, फूल, खोड, मूळ, हे सगळा कुठलाही पार्ट आणि जे सीड विदाऊट फर्टिलायझेशन तयार झाले असं सीड जर वापरलं तर त्या मेथडला आपण काय म्हणतो, असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, त्याच्यामध्ये आता वेगवेगळे पार्ट्स वापरतो आपण. कोणकोणते पार्ट्स आहेत बघा, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे जे नॅचरली होतं, ऑटोमॅटिकली होतं, आणि दुसरा पार्ट आहे त्याला आपण आर्टिफिशियल, म्हणजे आपल्याला तो करावा लागतो. म्हणजे जसं ग्राफ्टिंग, बडिंग, हे पुढचं आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या सेकंड पार्टमध्ये बघू आपण. त्यामध्ये पहिला आहे अंडरग्राऊंड स्टेम्स. आता त्याचं उदाहरण आहे ट्यूबर म्हणजे बटाटे जे अंडरग्राऊंड जमिनीत तयार होतात ते वापरतो. त्याच्यानंतर बल्ब्स आहे, म्हणजे कांदा आणि लसूण, त्याचे उदाहरणं. रायझोम्स आहेत, त्यानंतर जे अद्रक आहे आणि टर्मेरिक म्हणजे हळद असं म्हणतो, आणि जिंजर म्हणजे अद्रक असं म्हणतो आपण, हे वापरतो. म्हणजे अंडरग्राऊंड स्टेम जर वापरले आपण तर ते कशामध्ये येतं, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये. आता हे अंडरग्राऊंड पार्ट झाला नॅचरल मधला. आता त्यातला दुसरा पार्ट आहे नॅचरलच, सब एरियल स्टेम. सब एरियल स्टेम म्हणजे कसं, जमिनीतही नाही आणि जमिनीच्या फार असं एरियल पार्टमध्ये सुद्धा नाही. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे रनर. आपली जी हराळ असते, आपण हरियाली असं म्हणतो त्याला, ही जी हराळ आहे किंवा हरियालीचा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण, ही जी हराळ आहे ही असं ग्राउंडला चिटकूनच असते, त्यामुळं एरियल पार्ट, त्याला रनर असं म्हणतो आपण. त्यानंतर स्टोलॉन आहे, त्याचं एक्झाम्पल ह्याच्यामध्ये पिस्टियामध्ये. त्यानंतर सकर्स आहे. सकर्स म्हणजे जे जनरली आपण बनानामध्ये वापरतो, केळीमध्ये. केळीचं जे मुख्य प्लॅन्ट असतं, केळीच्या मुख्य प्लॅन्टच्या आजूबाजूला किंवा अवतीभोवती छोटे छोटे जे पिलं येतात त्याला सकर्स असं म्हणतो. आणि त्यानंतर दुसरं ऑफसेट, म्हणजे इरकोनियन, हे जे आहे ह्याच्यामध्ये जनरली वापरतो आपण. सब एरियल स्टेम्स आर युज्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ मिंट किंवा डेट आहे, म्हणजे आपण त्याला जे खजूर असं म्हणतो, डेट पाम एटसेट्रा, हे सुद्धा सब एरियल स्टेमचाच पार्ट आहे. आता त्यातलं तिसरा भाग घेतला म्हणजे नॅचरल ह्याच्यामधला, बल्बिल्स. आता बल्बिल्स म्हणजे काय, बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर्स that develops into plants directly
विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड्स, म्हणजे बी तयार न होता हे एक फ्लावर्स आहे, फुलच आहे, पण मॉडिफिकेशन झालेलं मॉडिफिकेशन झालेलं फ्लावर, त्याला आपण बल्बिल्स असं म्हणतो. दीज आर द व्हेजिटेटिव्ह बॉडीज. देअर डेव्हलपमेंट डज नॉट इन्व्हॉल्व फर्टिलायझेशन, त्यामध्ये फर्टिलायझेशनचा कुठेही संबंध येत नाही. द लोअर फ्लावर्स इन द इन्फ्लोरेसन्स नॅचरली डेव्हलप इंटू बल्बिल्स, म्हणजे इन्फ्लोरेशनचा जो पार्ट आहे सगळ्यात खालचं जे फ्लावर आहे, फुल आहे, त्याचं काय होतं, ऑटोमॅटिकली बल्बिल्स मध्ये त्याचं डेव्हलपमेंट होतं. आता ह्याचे उदाहरण बघा तुम्ही. गार्लिक म्हणजे लसणामध्ये लसूण आहे, त्यानंतर कार्डॅमोम आहे, आपण त्याला विलायची असं म्हणतो किंवा वेलदोडे असं म्हणतो. आता हे जे नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये तीन पार्ट आपण बघितले, सब पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड स्टेम पाहिलं आपण, त्यानंतर सब एरियल स्टेम पाहिलं, आणि त्यानंतर आपण बल्बिल्स हे पाहिलं. आता त्यातला दुसरा पार्ट जो आहे, तो दुसरा पार्ट म्हणजे आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आर्टिफिशियल आपल्याला तयार करायचे, आपण करू शकतो, आपल्याला बाय हँड करता येतं, किंवा आपण पर्पजली जाणून बुजून डेलिबरेटली आपण ह्या गोष्टी करतो. त्यामध्ये बेसिकली 4 मेथड्स आहेत. आपल्याला या मेथड्स प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आणखी डिटेलमध्ये आपल्याला शिकायच्या, त्या ॲक्च्युअल प्रॅक्टिकल सुद्धा त्याचं करायचे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला हा भाग आपण समजून घेऊ. तर हे आर्टिफिशियल किंवा आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आपण 4 पद्धतीने हे करू शकतो. पहिलं आहे कटिंग, त्यानंतर लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग. आता ह्याच्या 4 बेसिक मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, म्हणजे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे हे जे 4 बेसिक मेथड्स आहेत. तर या प्रत्येक मेथडचं परत आणखी 5-5, 6-6 सब मेथड्स आहेत. म्हणजे तीच मेथड. आता कटिंग करायची, कटिंग करणं म्हणजे काय, आपण कलम करणं असं म्हणतो. आता हे कलम आपण स्टेम कटिंग आहे, रूट कटिंग आहे, हर्बॅसियस कटिंग आहे, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, त्याचे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये कटिंग म्हणजे स्टेम कटिंग, जनरली ह्याच्यामध्ये आपण ह्याचे एक्झाम्पल्स आपण रोज म्हणजे गुलाब, ऊस, शुगर केन आणि क्रोटॉनचे जे आपले शोभेचे प्लांट असतात ते. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, हे असेल आपलं ग्रेप आहे, द्राक्षामध्ये सुद्धा आपण कटिंग वापरतो. कलम तयार करून जेव्हा लागवड करतो आपण, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळा पार्ट वापरतो, मूळ वापरतो, खोड वापरतो, पानाची कटिंग करतो आपण. हरबी एकदम वरच्या पार्टची आपण कटिंग करतो, त्यानुसार त्याचे पार्ट आहे. त्यानंतर रूट कटिंग, स्टेम कटिंग, त्यानंतर हर्बॅसियस कटिंग आणि लीफ कटिंग, या कटिंगचे वेगवेगळ्या पार्ट्स आहेत. आपण ते डिटेल नंतर बघू आपण. त्यानंतर दुसरी मेथड आहे याच्यामध्ये लेअरिंग. When roots develop on a plant part, when that plant part remain attached to the mother plant, that method of vegetative reproduction is known as layering. Layering म्हणजे जेव्हा एखाद्या प्लॅन्टचा भाग प्लॅन्टला अटॅच असताना त्या प्लॅन्टच्या भागापासून रूट्स फुटतात, त्या भागाला, तर त्या पद्धतीचं पार्ट काढून आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी लावून त्याच्यापासून नवीन प्लॅन्ट तयार होतं, अशा पद्धतीनं प्रोपगेशन करणं, प्लॅन्टिंग करणं, मल्टिप्लिकेशन करण्याचा जो भाग आहे त्याला आपण लेअरिंग असं म्हणतो. आता लेअरिंगच्या बऱ्याच मेथड्स आहेत, आपण वेगवेगळ्या पद्धतीने लेअरिंग करू शकतो, हे आपण नंतर प्रॅक्टिकल डिटेलमध्ये शिकूया. त्याच्या मेथड्स आहेत सिम्पल किंवा टंग लेअरिंग, त्यानंतर एअर लेअरिंग आहे, गुटी आहे, अप्रोच लेअरिंग आहे, बऱ्याच मेथड्स आहेत. त्याच्या मला वाटतं जवळपास 10 मेथड्स आहेत. आपल्या नंतर बघू आपण. जनरली आपण ह्या मेथड्स कशात फॉलो करतो, गावा म्हणजे पेरू किंवा जांब असं म्हणतो, आणि दुसरं पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब, याच्यामध्ये सुद्धा आपण ही लेअरिंगच्या मेथड्स वेगवेगळ्या पद्धतीच्या वापरू शकतो. तिसरी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची आर्टिफिशियल मेथड आहे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगचं मिनिंग सांगतो मी तुम्हाला. व्हेन two different parts from different plants, they unite together and continue to grow as one plant, that method of vegetative propagation is known as grafting. म्हणजे याच्यामध्ये काय असतो, एक खालचा पार्ट त्याला आपण रूट स्टॉक असं म्हणतो, आणि वरचा पार्ट सायन,
जेव्हा हे एकमेकामध्ये असे फ्यूज होतात, एकमेकाबरोबर फिक्स होतात, एकमेकामध्ये युनाइट होतात आणि कालांतरानं आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही. हे एकच प्लांट म्हणून जेव्हा त्याचं कल्टिवेशन होतं, ग्रोथ होते, वाढ होते, त्या व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या मेथडला आपण ग्राफ्टिंग असं म्हणतो. अँड ग्राफ्टिंग कॅन बी डन बाय डिफरंट मेथड्स. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ ग्राफ्टिंग. स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साईड ग्राफ्टिंग, व्हिनर ग्राफ्टिंग, सॅडल ग्राफ्टिंग. There are different methods. It is commonly followed in case of mango and sapota or chiku. Last method of asexual vegetative reproduction artificially, that is budding. म्हणजे डोळा भरणे असं म्हणतो आपण. गुलाबावर डोळे भरणे जी मेथड म्हणतो. आता बडिंग म्हणजे एका प्लॅन्टवरचा फांदीवरचा डोळा काढणे, बड काढणे आणि दुसऱ्या फांदीवर बसवणे, दुसऱ्या प्लॅन्टवर बसवणे, म्हणजेच त्याला आपण बडिंग असं म्हणतो. ही बडिंग आपण टी बडिंग, पॅच बडिंग, रिंग बडिंग, सील्ड बडिंग, आय बडिंग, इन्व्हर्टेड आय बडिंग, इन्व्हर्टेड टी बडिंग, इन्व्हर्टेड टी बडिंग, रिंग बडिंग, आपण बऱ्याच मेथड्स आहेत. त्याच्या बऱ्याच मेथड्स आपण आपल्याला शिकायचे. नंतर प्रॅक्टिकलमध्ये आपण त्या मेथड्स डिटेलमध्ये शिकू. जनरली ही जी बडिंग मेथड आहे कॉमनली गुलाबामध्ये, रोज आणि बेर म्हणजे बोरीमध्ये जनरली हे फॉलो केले जातं. आता आपण काय पाहिलं, व्हेजिटेटिव्ह मेथडमध्ये आपण कशा पद्धतीनं प्लॅन्टचं प्रोपोगेशन करतो. व्हेजिटेटिव्ह मेथड म्हणजे आपल्याला जर प्लॅन्टचं प्रोपोगेशन करायचं असेल हे आर्टिफिशियली करता येतं. आणि आर्टिफिशियली करायचं झालं तर या 4 बेसिक मेथड्स आपल्याला वापरावे लागतात. त्या मेथड्स म्हणजे कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग. आता या मेथड्स कसं करायचं, हे मेथड ऍक्च्युअली कसे असतं याचं प्रॅक्टिकली आपल्याला नॉलेज आपल्या नंतर घेता येईल, आपण घेऊ शकतो. त्यानंतर जसं आपण सेक्शुअल मेथडचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज पाहिले, तसं आता या मेथडमध्ये सुद्धा म्हणजे असेक्शुअल मेथडमध्ये सुद्धा आपल्याला जे ॲडव्हान्टेजेस पाहिजेत आणि त्यानंतर आपण डिसएडव्हान्टेज पाहू. आता ॲडव्हान्टेज म्हणजे पहिला ॲडव्हान्टेज असा आहे, इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लॅन्ट्स. म्हणजे आपण एकाच प्लॅन्ट पासून जर समजा 100 कटिंग तयार केल्या एकाच प्लॅन्ट पासून, एकाच झाडापासून, तर 100 प्लॅन्ट पुढच्या जनरेशनमध्ये लावल्याच्या नंतर आपल्याला 100च्या 100 प्लॅन्ट जशाला तसे सगळे सारखेच दिसतील. म्हणजे त्यामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपल्याला ट्रू टू टाईप नेचरचे प्लॅन्ट्स मिळतील. म्हणजे ज्या प्लॅन्टच्या पासून आपण ती कटिंगसाठी ती लाकूड घेतलेले का कटिंगसाठी तयार करण्यासाठी जे आपण जो पार्ट घेतलाय तशाला तसे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये 100% कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ट्रान्सफर करता येतात. हे फक्त कशाने शक्य आहे, असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह मेथड. त्याच्यानंतर म्युटेशन कॅन बी डायरेक्टली म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज राहायची व्हरायटी. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जे म्युटेशन झालं, इम्प्रुव्हमेंट झाली, तर आपल्याला डायरेक्टली ॲज ए न्यू व्हरायटी म्हणजे नवीन जात म्हणून आपल्याला ती रिलीज करता येते. आपल्याला कमर्शियल कल्टिवेशनसाठी आपल्याला ती रिलीज करता येते. हा एक याचा बेनिफिट आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह असं म्हणतो आपण जनरली. आता हे कोणत्या मेथडनं आपण वापरतो, व्हेजिटेटिव्ह मेथड कोणते मेथड त्यातले वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे. ऍक्च्युअली प्लॅन्ट्स डेव्हलप्ड बाय धिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. म्हणजेच आपण ह्याला असं म्हणू शकतो, व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड प्लॅन्ट्स आर dwarf in nature, therefore they are easy for harvesting, spraying and dusting. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो आपण याला, आता समजा असेक्शुअल मेथडनं तयार केलेलं आंब्याचं रोपट असेल, आंब्याचं प्लॅन्ट असेल, तर त्या आंब्याचं प्लॅन्टची हाईट ही छोटी असते. जनरली असेक्शुअल मेथडनं तयार केलेली कुठलेही प्लॅन्ट्स असतील तर ते जास्त उंच नसतात. दे आर ड्वार्फ म्हणजे खुजे असतात, बुटके असतात. आणि त्यामुळं आपल्याला त्या क्रॉपवर समजा काही फवारणी करायची असेल, डस्टिंग करायची असेल किंवा त्या क्रॉपची आपल्याला फळं काढायची असतील. आता नवीन जाती आपण लावलेल्या समजा पेरूची असेल, आंब्याची जात असेल, तर आपण हाताने आंबे काढू शकतो, तोडू शकतो, आपल्याला हार्वेस्टिंग करता येते. पण जे गावरान आहेत, जे सेक्शुअल मेथडनं प्रोपोगेशन केलेले प्लांट आहेत, ते खूप उंच असतात. दे आर टॉल इन नेचर. देअरफॉर दीज प्लांट्स दे आर व्हेरी डिफिकल्ट फॉर स्प्रेइंग, डस्टिंग ॲज हार्वेस्टिंग. म्हणजे याचा बेनिफिट असा आहे आपल्याला की हे प्लांट जनरली कसे असतात, छोटे असतात
हार्वेस्टिंग करायला, डस्टिंग करायला, स्प्रेइंग करायला हे सोपं जातं. आता ह्याच्यामध्ये इन्फेरियर फ्रूट ट्रीज आर कन्व्हर्टेड इनटू सुपेरियर. म्हणजे एखादी समजा आंब्याची जात आहे, ती प्लॅन्ट मोठा आहे आणि ती जात आपल्याला खूप त्याच्या फळं आपल्याला खूप आंबट आहेत असं वाटलं की आपल्याला हे नको आहे, तर ह्याचं कन्व्हर्शन आपण गोड फळामध्ये करू शकतो. इन्फेरियर क्वालिटी फ्रुट्स कॅन बी कन्व्हर्टेड इनटू सुपेरियर क्वालिटी फ्रुट्स. म्हणजे एखाद्या फळझाडामध्ये पर्टिक्युलरली फ्रूट क्रॉपमध्ये जर इन्फेरियर क्वालिटीचं फ्रूट असेल आणि आपल्याला ते नको असेल तर आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करू शकतो. कशामध्ये? सुपेरियर क्वालिटी किंवा गुड क्वालिटी फ्रूटमध्ये. नेक्स्ट, सीडलेस फ्रुट्स कॅन बी प्रोपोगेटेड. म्हणजे ज्याच्यामध्ये समजा एखाद्या क्रॉपमध्ये किंवा एखाद्या फळझाडामध्ये बीच नसतं, बीच अब्सेंट आहे, टोटली सीड इज अब्सेंट इन केस ऑफ बनाना. आता बनानामध्ये, केळीमध्ये सीडच नाही, तर सेक्शुअल मेथडनं प्रोपोगेशन कसं करणार? तर अशा प्लॅन्टमध्ये ओनली असेक्शुअल मेथड इज युजफुल. म्हणजे सीडलेस फ्रुट्स कॅन बी प्रोपोगेटेड बाय असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह मेथड. याचे एक्झाम्पल्स आपल्याला बनाना, केळीचं आहे. सीडलेस फ्रूट म्हणजे सीडलेस मँगो आहे. आता बिना कोळीची सुद्धा व्हरायटी निघाली आंब्याची, त्याला सिंधू नाव आहे, म्हणजे आंब्यामध्ये कोळीच नाही. किंवा दुसरं सीडलेस ग्रेप आहे. द्राक्षामध्ये बिना बियाचा द्राक्ष असतील तर अशा ज्याच्यामध्ये बीच नाही, सीडलेस गावा असेल म्हणजे पेरूची फळं आहेत त्याच्यामध्ये बीच नाही, तर अशा फळांचं आपल्याला प्रोपोगेशन करायचे, आपल्याला वाढवा करायचा, कसं करू शकतो? मग त्यासाठी फक्त आपल्याला या असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह मेथडचाच आपल्याला वापर करावा लागतो. ही युजफुल मेथड आहे. त्याच्यामध्ये जर एखादी टॉल ग्रोईंग व्हरायटी असेल, उंच वाढणारी व्हरायटी असेल, टॉल ग्रोईंग प्लांट्स कॅन बी ड्वार्फ्ड बाय यूजिंग ड्वार्फ रूट स्टॉक. म्हणजे एखादी आंब्याचं झाड आहे किंवा आणखी कुठलं झाड आहे, ते खूप उंच वाढते, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स चांगले आहेत पण त्याची वाढच जास्त होते, उंच आहे खूप, आपल्याला खूप अवघड जातं, तर तसे प्लांट आपण ड्वार्फ करू शकतो, खुजे करता येतात आपल्याला. म्हणजे टॉल ग्रोईंग प्लांट्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू ड्वार्फ प्लांट. तर त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? ड्वार्फ प्लांटचं रूटस्टॉक वापरून आपल्याला ते कन्व्हर्शन करता येतं. वुंड्स कॅन बी हील्ड अप विदिन शॉर्ट पिरियड बाय ब्रिज ग्राफ्टिंग. हा नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे असेक्शुअल मेथडचा. समजा एखाद्या प्लांटचे चांगल्या क्वालिटीचं प्लांट आहे, त्याच्यावर काहीतरी जखमा झाल्यात, आपल्याकडे बऱ्याच वेळा कुरड असेल किंवा आणखी काही कुठलं मटेरियल असेल, त्यामुळे काय होतं, वरची स्किन काय होते, पूर्ण जी स्किन आहे किंवा वरची साल आहे, ती बार्क असं म्हणतो आपण, ती डॅमेज झाली आणि प्लांट समजा धोका आहे, तर ती जी जखम आहे, वुंड आहे, ती आपण भरून काढू शकतो. त्यासाठी आपल्याला ब्रिज ग्राफ्टिंगचा वापर करावा लागतो. म्हणजे पुलासारखं काम करणाऱ्या 2 फांद्या त्याच्यामध्ये आपल्याला फिट कराव्या लागतात, लिव्हिंग कंडिशनमध्ये असलेल्या, आणि त्याचा आपल्याला ते रिपेअर. वुंड्स कॅन बी हील्ड अप, वुंड्स कॅन बी रिपेअर्ड विदिन अ शॉर्ट पिरियड बाय ब्रिज ग्राफ्टिंग. त्यानंतर असेक्शुअल मेथडनं तयार केलेलं कुठलंही प्लांट असेल, म्हणजे कोणत्याही मेथडनं करू, ग्राफ्टिंग असेल, लेअरिंग असेल, त्यानंतर कटिंग असेल, किंवा मग आपली याची मेथड असेल, या कुठल्याही 4 मेथड्सपैकी कुठल्याही एका मेथडनं तयार केलेलं जर प्लांट असेल, तर ते प्लांट 100% ट्रू टू टाईप नेचरचं असेल. म्हणजे एक्झॅक्टली जे मदर प्लांटचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, ते कॅरेक्टरिस्टिक्स 100% पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे जेनेटिकली प्युरिटी आपल्याला मेंटेन होते. जेनेटिकली प्युरिटी आपण मेंटेन करू शकतो. आपण जेनेटिकली प्युअर प्लांट्स आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे, इट इज पॉसिबल टू ग्रो 2 to 3 व्हरायटीज ऑन ए सेम प्लांट. म्हणजे एकच प्लांट आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे समजा एखादं गुलाबाचं प्लांट आहे आणि ते गुलाब पांढऱ्या कलरचं आहे, आणि असं आपल्याला वाटलं की या गुलाबाच्या झाडावर आपल्याला पांढरा पाहिजे, पिवळा पाहिजे, गुलाबी पाहिजे, किंवा आणखी कुठल्या मिक्स कलरचं आपल्याला गुलाबाची फुलं एकाच प्लांटवर पाहिजे, तर आपण बडिंग मेथड जी आहे, डोळा भरण्याची पद्धत असं म्हणतो आपण. म्हणजे गुलाबी कलरचा डोळा तिथून दुसऱ्या प्लांटवरून घ्यायचा, या प्लांटवर इन्सर्ट केला आपण, तर एकाच प्लांटवर 2-4 टाईपचे फुलं, 2-4 टाईपच्या व्हरायटीज आपण एका व्हरायटीमध्ये या असेक्शुअल मेथडमध्ये आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, किंवा आपण त्या व्हरायटीज डेव्हलप करू शकतो. दीज आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ प्रोपोगेशन. नाव अबाउट दी डिसएडव्हान्टेजेस. या मेथडचे काही डिमेरिट्स आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत.
तर तो डिसएडव्हान्टेज बघा पहिला, इट रिक्वायर्ड स्किल्ड लेबर्स किंवा स्किल्ड मॅन पॉवर. आता ग्राफ्टिंग करायचे, बडिंग करायचे, लेअरिंग करायचे किंवा कटिंग तयार करायचे, ते कोणालाही करता नाही. वन ले पर्सन कॅनॉट वर्क दिस प्रॉपरली. इट रिक्वायर टेक्निकल नॉलेज. आता त्याला स्किल लागते. स्किलफुल लेबर्स आर रिक्वायर्ड, स्किलफुल वर्कर्स आर रिक्वायर्ड फॉर प्रोपोगेशन बाय दिस मेथड. हा पहिला डिसएडव्हान्टेज. त्यानंतर प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डनेस. म्हणजे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तयार केलेले जे प्लांट्स आहेत ह्याचे जे लाईफ स्पॅन आहे, म्हणजे ह्याचा जो ड्युरेशन आहे, कालावधी आहे, हा जास्त नसतो. आणि प्लांट हे कसे असतात, जनरली ठिसूळ असतात. दे आर नॉट हार्डी अँड दे आर शॉर्ट ड्युरेशनल इन नेचर असं म्हणतो. आता ह्या असेक्शुअल मेथडनं जो तिसरा डिसएडव्हान्टेज आहे, नो व्हरायटीज कॅन बी डेव्हलप्ड बाय धिस मेथड. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की असेक्शुअल मेथडनं आपण एखाद्या व्हरायटीमध्ये आपण बदल घडू शकतो, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण चेंजेस करू शकतो, पण आपण नवीन काहीच तयार करू शकत नाही. अचानक आपल्याला नवीन एखादं कॅरेक्टर तयार करायचे आहे, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकतो, पण आपण याच्यामध्ये नवीन काहीच निर्मिती करू शकत नाही. म्हणजेच न्यू व्हरायटीज कॅन नॉट बी प्रोड्युस्ड बाय असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह मेथड ऑफ प्रोपोगेशन. त्यानंतर देर इज नो जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन त्याच्यामध्ये येत नाही, आणि ते जेनेटिक व्हेरिएशन नसल्यामुळे आपल्याला त्यात काही फारसा बदल करता येत नाही. फक्त इन्व्हायरमेंटचा थोडासा हे होऊ शकतो. त्यानंतर डिसीजेस आर रॅपिडली ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रॉइड इन द क्रॉप. म्हणजे या क्रॉपमध्ये आपण जर सेक्शुअल मेथडचा जर वापर केला, सेक्शुअल मेथडनं वापर केला तर त्यामध्ये आपल्याला हे करता येतं. म्हणजे प्लांट जे आहेत आपल्याला जास्त वेळ हे करता येत नाही. म्हणजे याच्यामध्ये डिसीजला ही लवकर बळी पडते व्हरायटी आणि हे तयार होते. तर आपण विद्यार्थी मित्र, यानंतर आता जो पुढचा भाग आहे, या मेथडमध्ये काय केलं आपण, सेक्शुअल आणि असेक्शुअल मेथड हे जे रिप्रोडक्शनचे पार्ट आहे, हा रिप्रोडक्शनचा पार्ट फक्त आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण सेक्शुअल मेथड, रिप्रोडक्शन मेथड, त्याचे सिग्निफिकन्स, त्यानंतर सेक्शुअल मेथडचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, आणि असेक्शुअल मेथडचे आपण काय पाहिले, ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज पाहू आपण. याच्या पुढचा पार्ट जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.